नमस्कार, मी विठ्ठल भारुमके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या गाथा स्त्री शक्तीची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत निकिता कुमावत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. निकिता कुमावत यांची ही संघर्ष कहाणी आपण सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहोत. निकिता कुमावत मेकओव्हर्स नावाने त्यांचा एक स्टुडिओ आहे किंवा ते जे काम करतात अतिशय उत्तम काम करत आहेत. बी मेकॅनिकल झालेल्या निकिता कुमावत आपल्या व्यवसायात कशा आल्या आणि व्यवसायात कशा रमल्या, अशा अनेक जी काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण आज घेणार आहोत. मी सुरुवात करतोय प्रथमतः, नेमकी तुमची ही सुरुवात कशी झाली? तुम्ही मूळच्या नाशिकच्या, तुमचा प्रवास प्रेक्षकांना सांगा. मी नाशिकची आणि मी पहिले मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, नाशिकमधनच केलं. तेव्हा असं होतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे वाव, एकदम टॉपची फील्ड आणि चांगले मार्क्स पाहिजे मेकॅनिकल वगैरे. पण आहे ना, एक कसं जॉबच्या वेळेस ना मेकॅनिकल फील्डला तेवढा रिस्पॉन्स नाहीये. म्हणजे जसं IT मध्ये डायरेक्टली 25-35 सॅलरी स्टार्टिंग असते, तशी मेकॅनिकल मध्ये नाहीये. बरोबर, जी फॅक्ट आहे ती आहे. मग नेमकं फील्ड कसं निवडलं होतं? म्हणजे कोणी सांगितलं होतं निवडण्यास? निवडलं म्हणजे मेकॅनिकल मधून जॉब केला, 1.5-2 वर्ष जॉब केला. त्यानंतर प्रेग्नन्सीमुळे जॉब सोडला. मग MPSC स्टार्ट केली की प्रायव्हेटमध्ये 9 to 7 जॉब, आणि मग घरची कामं आणि प्लस कोणाचं तरी बर्डन आपल्यावर, हे असं तसं. आणि कधी कधी डिस्पॅच असला की 11 पर्यंत थांबा. ह्या गोष्टी शक्य नाहीये हाऊसवाईफ, म्हणजे ऍज अ मॅरिड वुमन. बरोबर. मग त्यानंतर मी विचार केला की मी गव्हर्नमेंट मध्ये ट्राय करू का. मग MPSC स्टार्ट केलं. 1.5 वर्ष छान अभ्यास केला. पुण्यात गेली. मग 3 महिने मुलीला, छोट्याशा माझ्या 1 वर्षाच्या मुलीला सोडून मी पुण्यात गेली आणि मग अभ्यास केला. पण जे व्हायचं ते झालं, कोरोना आला आणि मग परत पुन्हा घरी. मग 8-10 महिने घरी अभ्यास चालू होता, पण खूप स्ट्रेस यायचा की कसं होईल, एक्झाम पुढे जात आहे. मग आता माझं तुम्ही जो निर्णय घेतला होता की बी मेकॅनिकल झालेलं होतं तुमचं, पण एक स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेतरी आलं पाहिजे, आपण गव्हर्नमेंट कुठेतरी जॉब मिळाला पाहिजे, हे असं वाटत होतं. पण इतकं सोपं नसतं गव्हर्नमेंट जॉब मिळवणं, सध्या तरी आपण बघतोय. मग तो प्रयत्न कसा सुरू केला? त्यावेळेस तुम्हाला कोणाकोणाचा सपोर्ट मिळाला? त्यावेळेस सपोर्ट म्हणजे माझं जेव्हा मी स्कूलिंग वगैरे होतं तेव्हा माझं सगळं छानच, अभ्यास अकॅडमी खूप छान होतं. त्यामुळे माझं एक आधी, तेव्हा मी 10वीला जेव्हा नाशिकमध्ये लासलगाव मधनं आमच्या फर्स्ट आली, तेव्हाच मी विचार केला की मी कलेक्टर बनेल, असं मी माझ्या स्पीचमध्ये सांगितलेलं. मग मी विचार केला की आपण स्टार्ट करू MPSCचा अभ्यास. त्यावेळेस मला माझे सासू सासरे वगैरे त्यांचा खूप सपोर्ट झाला, कारण माझ्या मुलीला मी त्यांच्यावर सोडून बिंदास्त अभ्यासासाठी वगैरे जायचे. आणि माझ्या हस्बंडने पण मला असं कधी हे नको करू ते नको करू असं कधीच नाही केलं. इव्हन माझ्या पॅरेंट्सने पण, माझ्या वडिलांनी बुक्स वगैरे मला प्रोव्हाइड करणे वगैरे, ते सगळ्या गोष्टी, मला फॅमिली सपोर्ट छान होता त्यावेळेस. आणि माझ्या मुलीने, सगळ्यात जास्त महत्वाचं, माझ्या मुलीने मला खूप छान सपोर्ट केला. ती एवढीशी 1 वर्षाची होती, पाळणा घरात दिवसभर जायची, रडायची. आणि पाळणा घरात टाकायचं तुम्ही. आणि मी जेव्हा मुंबईला, त्यावेळेस ती माझ्याशी खूप अटॅच झालेली. आणि पुण्याला जायचं माझं जेव्हा डिसिजन, तिने माझ्या बॅग्स बघितल्या, बोलते मम्मा आता तू बाहेर चालली का? बोलते हो, मी आता पुण्याला चालली बाळा 3 महिने. मला बोलते हो केवढी, ती इतकी ऍडजस्टमेंट आहे तिच्यामध्ये, एवढीशी आहे पण ठीक आहे, हा जा मम्मा पुण्याला. आणि म्हणजे तिने मला 3 महिने अजिबात असा त्रास न दिला की तू पुण्याला आहे, फोन करून रडणे वगैरे, ह्या गोष्टी काहीच नाही. तिने खूप अंडरस्टँडिंग. मी आली ना, ती एकदम माझ्या जवळ, मला सोडायची नाही. पण अभ्यासाच्या बाबतीत तिने मला एवढीशी असून कधी अडथळे आणले नाही. मी तिचा सपोर्ट. म्हणजे तुम्ही अभ्यास करत होता, तुम्ही ठरवलं होतं, जसं तुम्ही सांगितलं स्पीच मध्ये, मला कलेक्टर व्हायचंय, त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास केला होता. अडथळे कसे आले स्पर्धा परीक्षेमध्ये? अडथळे म्हणजे एकतर मुलगी खूप लहान, ती रडायची, आजारी पडली का मग ते 2-4 दिवस जाणे वगैरे. आणि प्लस फॅमिलीमध्ये माझ्या कसं, आपलं म्हणजे माझी माहेरची फॅमिली छोटीशी, म्हणजे बहीण मम्मी पप्पा बस, तर आमचं असं लिमिटेड सगळं असायचं. आणि त्या उलट माझ्या सासरची फॅमिली, जिकडे खूप सारे पाहुणे, खूप रिलेटिव्ह, आमचं खूप म्हणजे चांगलं आहे सगळं, जाळं मोठं. कारण माझ्या सासऱ्यांना 9 बहिणी आहेत, तर त्या सगळ्या क्लोज, एकच भाऊ, सगळ्यांचं येणं जाणं, खूप पाहुणे यायचे. आणि मग सगळ्या गोष्टी त्या हँडल करणं, प्लस अभ्यास करणं, छोट्या मुलीला बघून, ते मला खूप हेक्टिक व्हायचं त्यावेळेस. आणि असं वाटायचं की म्हणजे माझं कसं डेडिकेशन एका गोष्टीत खूप मला असलं पाहिजे. मी सेल्फ स्टडी केला, पण त्यावेळेस पण माझा अभ्यास खूप छान झालेला, एक्झाम्स पण 2-3 मी क्लिअर केल्या. पण असे अडथळे आले की फॅमिलीमध्ये थोडंसं, म्हणजे पाहुणे रावळे त्यांचं करणं, आणि त्यानंतर छोट्या मुलीला आजार पण कधी मध्ये आधी आलं का ते,
प्लस म्हणजे माझं स्वतःचं डिप्रेशन की अरे मी काय करते, अजून माझा अभ्यास चालू आहे, माझी पोस्ट कधी मिळणार, माझं पुढचं कधी होणार वगैरे, ह्याच गोष्टींचे अडथळे मला आलेले. पण तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही हे करत होता मात्र थोड्या मार्कांनी तुम्हाला अपयश आलं, त्या काळात तुम्ही कसं उभे राहिलात सगळं? म्हणजे बघा माझं अभ्यास तर चांगला चालू, एक्झाम्स मार्क्स वगैरे सगळे चांगले चालू. मी पुण्यात गेली, पुण्यात पण अभ्यास छान झालेला, सगळे टीचर्स पण तिथले मला ओळखायला लागले की माझं तेवढं नॉलेज अभ्यास वगैरे होता. पण कोरोना आल्यामुळे मी ते सोडून इकडे आली आणि मग 8-10 महिने माझं असंच डिप्रेशन की आता पुढे कसं होणार. मग एका रिलेटिव्हच्या घरी गेली, त्यावेळेस मला कळलं की मेकअप आर्टिस्ट ही पण एक फील्ड आहे. आपल्याला कसं वाटतं पार्लर आहे, पार्लर नसतं, ऍक्च्युली ही वेगळी फील्ड आता आजकाल नवीन बिझनेसमध्ये आलेली आहे. तर त्यावेळेस मी विचार केला, मी इंजिनिअरिंग मध्ये 15,000 सॅलरी मंथली जायचे, ते पण माझ्यावर कोणाचं तरी बर्डन असायचं. पण ह्या फील्डमध्ये एवढी म्हणजे इन्कम सोर्स खूप छान, प्लस स्वतःचं लाईफ जगायला मिळतंय. मग विचार केला मी स्विच होऊ का, आणि आलेल्या ऑपॉर्च्युनिटीचा आपण कधी पण फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी हस्बंडशी डिस्कस केलं आणि मग मी ह्या फील्डमध्ये शिफ्ट झाले. म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सोडून डायरेक्ट दिला. कसं आपल्याला वाटलं नाही का, म्हणजे असं आपण इतके दिवस आपण त्यामध्ये घालवले आहेत आणि आता आपण स्विच करतोय डायरेक्ट या फील्डमध्ये येतोय, असं वाटलं नाही का की पुन्हा यश मिळेल, कधीतरी जावं तिकडे? वाटायचं. इव्हन मी जेव्हा मेकअप आर्टिस्ट स्टार्ट केलं त्याच्या वर्षभर आहे ना, माझे पॅरेंट्स पण मला सांगायचे साईड बाय साईड अभ्यास स्टार्ट ठेव तू. इव्हन मी पण कधी कधी बघायचे न्यूज वगैरे. पण नंतर मला ह्याच फील्डमध्ये इतका इंटरेस्ट येत गेला की माझी ओळख होते, मला 4 लोकांशी म्हणजे जुळायला मिळतंय, नवीन लोक जॉईन होत आहे. राईट. तर मग मी ह्याच्यातच करिअर करायचं, माझं सेल्फ पण मी म्हणजे चांगलं राहणं वगैरे ह्या गोष्टी पण मी ह्या फील्डमध्ये करू शकते, फिरायला जाऊ शकते आणि अपडेट पण करू शकते. आणि मेन मला कसं होतं एमपीएससी मध्ये की मला वुमन एम्पॉवरमेंटसाठी काहीतरी काम करायचं होतं. म्हणजे महिला घरी राहता खूप, मी पण त्या फेजमधून गेले. तर मला जे माझं परिस्थिती बघितलेली आहे, एम होतं ते माझ्या ह्याच्यातून पण साध्य होणार आहे, मी ह्याच्यातून पण महिलांसाठी काम करू शकणार आहे. म्हणून मी विचार केला स्विच करा तो अभ्यास आता, कारण कधी प्रिलिम्स होणार, मेन्स, इंटरव्ह्यू, त्यात खूप कॉम्पिटिशन पण आहे, इकडे पण आहे तशी. पण आपण आपली अपॉर्च्युनिटी आली का ते पटकन स्विच करून त्याच्यामध्ये डेडिकेशन पुढच्यात दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी त्यावेळेस ते सोडलं आणि ह्याच्यामध्ये आली मेकअप आर्टिस्ट. आता तुमचं ते निकिता कुमावत मेकओव्हर जे आहे त्याची सर्व्हिस नेमकी कशी दिली जाते तुमच्याकडून? सर्व्हिस म्हणजे ह्याच्यामध्ये मी जे ब्राइड्स मेकअप वगैरे आहे ते करते. आता सेलिब्रिटी मेकअप, कोणत्या प्रकारचे मेकअप तुम्ही करतात? ऑल टाइप्स ऑफ, म्हणजे ब्रायडल्स म्हणजे जे पण आहे, हल्दी, रिसेप्शन वगैरे हे सगळ्या प्रकारचे मेकअप करते. बेबी शॉवर, आपण म्हणतो की अरे हे सीझनल म्हणजे सीझनल बिझनेस आहे हा, असं मला तरी नाही जाणवलं, कारण हल्ली महिलांचा तो महत्वाचा अविभाज्य घटक झालाय. आणि आता म्हणजे असं झालंय माझं, आता छान चाललंय, म्हणजे एकदम स्टार्टिंग पेक्षा हे खूपच छान चाललंय माझं आता. त्याच्यामुळे जे ऑफ सीझन असतं, आता समजा बघा आपले पावसाळ्याचे दिवस तेव्हा वेडिंग नसतात, पण त्यावेळेस बुकिंग येतात. 30-40 हजार तर कुठेच नाही गेले, बुकिंगची अमाऊंट माझ्या अकाउंटला येते घर बसल्या. आपण म्हणतो की सीझनल बिझनेस आहे, नाहीये, असं सीझनल नाहीये. आता ज्या ब्राईड आणि वर्षभर कार्यक्रम सुरूच असतात, बेबी शॉवर असतात, पार्टी मेकअप असतात. आजकाल लेडीज कशासाठी नाही मेकअप करत, त्यांना हवं असतं की मला छान बनायचंय, मी किती पाहिजे तेवढे पैसे मला छान दिसायचंय असं. पण आता मी तुम्हाला खूप महत्वाचा प्रश्न विचारतोय तो यासाठी की आपण समाजात बघतोय की स्पर्धा परीक्षांसाठी खूप तरुण सध्या उतरतात, त्याच्यात मुली असतात, मुलं असतात. मात्र काय होतं की जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येतं तेव्हा त्या ट्रेसमधून बाहेर लोक येत नाहीत बऱ्याच वेळा. आणि आपल्याला ऑप्शन असतं, एखादा व्यवसाय आपण करू शकतो, म्हणजे स्पर्धा परीक्षाच हे आपलं जीवन आहे किंवा भविष्य आहे असं म्हणता येणार नाही. त्यातून बाहेर लोक येत नाही बऱ्याच वेळा आणि वेगवेगळ्या मार्गावर जातात, आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. तुम्ही त्यांना काय सांगाल, कारण तुम्ही परिस्थिती अनुभवली? बरोबर, मी पण स्ट्रेसमध्ये आलेली, मी पण बऱ्याच वेळा डिप्रेशन मध्ये गेली. पण मला असं वाटतं की तुम्हाला एखादी अपॉर्च्युनिटी आली आहे किंवा वाटतंय आजकाल ह्याच्यात चांगलं चालू आहे, बिझनेस म्हणा किंवा नोकरी म्हणा, तर तुम्ही आहे ते सोडावं मला असं वाटतं. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला चांगले, मला पण चांगले मार्क्स 0.25 किंवा 0.15 वरनं पण माझ्या एक्झाम्स गेल्यात. मलाही अजून वाटतं, जेव्हा मी खूप स्ट्रगल करते, एखाद्या वेळेस क्लायंट हे होतं त्यावेळेस मलाही वाटतं की मी अरे ऑफिस असते, पण तिथे पण तुम्हाला स्ट्रगल आहे ना, क्षेत्रामध्ये आहे, तिथे पण तुम्हाला टास्क आहेत वेगवेगळे. त्यापेक्षा तुम्ही वेगळ्या फील्डमधून स्वतःचं नाव करा, तिथे डेडिकेटली, इथे जे करता ते तिथे डेडिकेटली करा, तिथून पुढे तुम्ही तुमचं
तुमचं नाव करा, तिथून पुढे आपण एमपीएससी का करतो? समाजासाठी काम करण्यासाठी, बरोबर? बऱ्याच जणांची सेवा, लोकांची सेवा करायची. आणि आजकाल असे बरेच बिझनेस आहे की आपण त्याच्यातून पण लोकांची सेवा करू शकतो, बरोबर ना? बरोबर. त्यातून पण आपण लोक नवीन आपल्याशी कनेक्ट होतात, टुरिस्ट म्हणा, त्यातून पण लोकांची सेवा होणार आहे तुमच्याकडून. आता हे मेकअप आर्टिस्ट किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही लोकांची सेवा करू शकतात, असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या म्हणजे ड्रीम्स कशातूनही कम्प्लीट करू शकतात. आता एवढे मोठे मोठे झाले अंबानी वगैरे, हे लोकांनी पण त्यांनी अगोदर स्ट्रगल केलेलंच आहे. बरोबर. तुम्ही फक्त लाईफमध्ये स्ट्रगल करा, डेडिकेटेड राहा, हार्डवर्क करा, तुम्हाला सक्सेस कशातही भेटतं. असं नाही की आपण एमपीएससीच केली पाहिजे. आणि जेव्हा डिप्रेशन येतं ना, त्यावेळेस रडाकढा पण दुसऱ्या दिवशी उठून कामाला लागा. मला असं वाटतं की आपल्याला हे करायचंय, चला याच्यासाठी कामाला लागू डेडिकेटली. आज नाही उद्या नाही, मी पण रडलेत, खूप वेळेस रडले की मला अरे काहीच नाहीये वगैरे. आणि मुंबईत तर माहितीये सगळ्यांनी जॉब केला पाहिजे, छान राहिलं पाहिजे, असं आहे. आपल्या इकडे कसं, हा मुलगी घरी आहे, शिकलेली आहे, नवरा कमवतोय, झालं. पण तिकडे नाहीये तसं. तिकडे पाहिजे की जॉब केला पाहिजे, चांगलं कमवलं पाहिजे. त्यात आमच्याकडे जेव्हा महिला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या येतात, तुमच्यात मेकअप आर्टिस्ट क्षेत्रातल्या महिला जास्त असतात. विशेष म्हणजे ना, हा एक प्रश्न त्यांच्याकडून येतो की आमच्या क्षेत्रात खूप कॉम्पिटिशन झाली. बरोबर. कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेच. त्यात कसा आपण मार्ग काढला पाहिजे, आपण कॉम्पिटिशन मध्ये कसं उतरलं पाहिजे, तुम्ही काय सांगाल? आता कॉम्पिटिशन मध्ये उतरायची गोष्ट झाली तर लिमिटेड नाहीये क्राऊड जो पण आहे, इंडियन पब्लिक खूप आहे, बरोबर. तर एखादी मेकअप आर्टिस्ट पुढे जाते तर आपल्याला तिथून काय ते दुसऱ्या, आता एखादी मेकअप आर्टिस्ट फेमस आहे, तिला ब्राईड्स मिळत आहेत खूप, तुम्हाला सायडर्स तर मिळतील, बरोबर? वेडिंग मध्ये प्रत्येक जण रेडी होता आजकाल. तुम्ही ते तर करून तुमची फिनिशिंग, तुमचं काम वाढवू शकता, नंतर तुम्हाला तिथून ब्राईड्स मिळतील, बरोबर? जे माउथ पब्लिसिटी आहे तिथून तुमचं नाव होणार आहे. तर असं कॉम्पिटिशन आहे म्हणून आपण काम नाही करणं किंवा नाही मी ह्याच याला स्टिक राहील, मी नाही करणार, हे जे मिळेल ते काम करा. तिथून तुमचं काम कसं आहे, तुमचं इफेक्टिव्हनेस सगळ्यांना दाखवा, असं मला वाटतं. की म्हणजे यश मिळवण्यासाठी असं तुम्हाला म्हणायचं की एक एक पायरी आपल्याला चढत जावं पाहिजे. छोटे छोटे काम करूनच आपण पुढे जाणार. मी खूप मेकअप केले, लिटरली मी 500 पासून स्टार्टिंग केली आहे. काही मेकअप तर फ्री पण केलेत मी, म्हणजे शूट्स वगैरे. पण 500 पासून मी क्लायंट स्टार्टिंग केलं. आज मी बरेचसे पैसे कमवते त्याच्यामधून. मला असं वाटतं जे काम मिळेल ना ते आपण करायला पाहिजे, तिथून आपलं नाव होणार आहे. नाही ही खूप छान काम करते किंवा हिचा स्वभाव छान आहे, हिची मॅनेजमेंट छान आहे, काही ना काही तर जाणार ना आपल्याकडे, क्वालिटी ती दाखवा. असं नका करू की हा मी नाही करणार, एवढ्यातच करेन वगैरे, हे गोष्टी नाही. मला असं वाटतं आपण काम करत राहिलं पाहिजे, आपलं काम लोकांपर्यंत पोहोचलं की आपोआप आपल्याला काम मिळणार. आणि कॉम्पिटिशन मध्ये राहायचं ठरलं तर आपल्याकडे क्राऊड खूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला काम मिळणार. हे तर तुमचं स्वप्न होतं की फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांशी आपण जवळीक साधली पाहिजे किंवा लोकांचा आपण त्यांचे मेकअप केले पाहिजे, त्यांचं तुम्हालाही तो संधी मिळाली, तो कसा अनुभव होता तुमचा? खूप छान अनुभव होता. म्हणजे आपण म्हणतो की सेलिब्रिटी बनले, त्यांचं फेम आहे, पण ते खूप अवघड असतं. ते प्रत्येक गोष्ट पडद्यामागे अवघड परिस्थिती असते. आणि मला असं वाटतं ते खूप म्हणजे त्यांच्यात कॅपॅबिलिटी असते म्हणून ते एवढे फेमस होतात. प्रत्येक गोष्टीत पर्टिक्युलर नाही, ही अशी येते ही आपलं कसं हा चला आहे म्हणून चला, असं नसतं त्यांचं. परफेक्ट पाहिजे असं त्यांना. आणि खूप छान त्यांच्यासोबत राहून मला खूप छान अनुभव आला. म्हणजे त्यांचं नेचर वगैरे मी खूप जवळून, त्यांना खायला काय लागतं, त्यांना काय आवडतंय, हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. म्हणजे मी ज्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या बरोबर, आणि त्यांच्याकडून मी खूप शिकली की आपण कामामध्ये किती पर्टिक्युलर राहिलं पाहिजे, हे मी त्यांच्याकडून शिकली. आधी मी कसं सकाळ झाली काम केलं, जरा दुपारी आराम पाहिजेच बाबा, झोपायचंच आहे मला, तसं नाही राहिलं आता. मला काम पाहिजे असतं, मला झोप या गोष्टी नाही आवडत आता. पण ते पण तसेच असतात. इव्हन त्यांना खूप सगळ्या गोष्टी हँडल करतात ते, लिटरली ऍट ए टाइम 10-10, 15-15 गोष्टी हँडल करतात. कसं करायचं वगैरे मी त्यांच्याकडून खूप शिकली आहे. आणि छान वाटलं मला त्या सेलिब्रिटीज सोबत राहून. तुमच्या बोलण्यात आलं की माहेर आणि सासर हे मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. तुम्ही एक महिलांना काय सांगू इच्छितात की कसं आपण तो बॅलन्स ठेवला पाहिजे? बॅलन्स म्हणजे आता बघा, प्रत्येक ठिकाणी माहेर आणि सासरचं जे पण प्रथा किंवा आपण जे पण त्यांचं राहणं खाणं सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. आपण माहेरी गेलं की तिथलं घ्यायचं आणि सासरी गेलं की इकडचंच घ्यायचं, माहेरचं सोडून द्यायचं, असं मला वाटतं. की असं नाही करायचं माझ्या माहेरी हे होतं मग मी आता हे करतो. परिस्थिती बदलत असते. आपल्याकडून होतंय ना तेवढं करायचं, मला असं वाटतं. माझं हे कर्तव्य आहे, मी हे करणार. ज्या दिवशी नाही होत तेव्हा सांगा हे नाही, आता मी आजच्या दिवस मी आजारी आहे, मी नाही करू शकत,
क्लिअरली बोला जे पण मनात येते, बरोबर. तर सगळं पॉसिबल होतं. आणि मला असं वाटतं हस्बंड आपला म्हणजे आपण जर त्यांच्याशी सगळ्या गोष्टी व्यवस्थित शेअर केल्या तर ते सपोर्ट करतात. माझ्या हस्बंडनेही मला केलं, कारण मला सासर माहेर मॅनेज करण्यात खूप डिफिकल्टी, म्हणजे माझ्या माहेरकडचं खूप लिमिटेड आहे सगळं, खूप असं सगळं. आणि तिकडे कसं खूप असं बोलतात ना छान आणि हे असं असतं, तर ते मला खूप मॅनेजमेंटला प्रॉब्लेम आले. तरी पण मी पेशन्स सगळ्यात महत्वाचं, मी महत्वाचं संयम ठेवला पाहिजे. पेशन्स आहे, पेशन्स. ऐकून घ्या ना, काय प्रॉब्लेम होतो, ऐकून घ्या, जे येतं ते ऐका आणि बस शांत राहा आणि आपलं काम करा, बस मला एवढं वाटतं. तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि आईवडिलांना वाटत असेल किंवा सासरच्या मंडळीला वाटत असेल आता मुलगी अधिकारी होणार, बरोबर. मात्र आता व्यवसायामध्ये चांगलं यश मिळतंय, एक व्यवसायामध्ये तुम्ही पाय रोवतायत, आता कसं वाटतंय त्यांना? आता खूप छान वाटतंय. पहिले पैसे मिळत आहेत महत्वाचे. आणि पहिले कसं जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आली, मम्मी पप्पा कधी माझे पोस्टिंग नाही करायचे, हे काय करते तू, आणि रिलेटिव्ह पण हा पार्लर वाली आहे ये वो, तसं नसतं. पार्लर नाहीये हे, म्हणजे ही फील्ड थोडी वेगळी आहे. काळानंतर गोष्टी चेंज होतात, बरोबर. आता तसंच आहे. आता एक मेकअप आर्टिस्ट हे एक एज्युकेशनल टाईप झालंय, वेगळं फील्ड आहे. याच्यामध्ये पार्लर रिलेटेड काही नाहीये, याच्यामध्ये मेकअप करा, हेअरस्टाईल करा, म्हणजे वेगळ्या गोष्टी ह्या. तर मम्मी पप्पा आधी सपोर्ट नव्हते करत, त्यांना वाटायचं ही एवढी हुशार, 7वी 4थी सगळीकडे स्कॉलरशिप आलेली, 10th 12th छान मार्क्स मिळालेले, मग ह्या फील्डमध्ये काय करते, ही हिच्यात कॅपॅबिलिटी आहे. आणि माझ्यात आहे तेवढी कॅपॅबिलिटी की मी क्लास 1 पोस्ट 100% मिळवली असते. थोड्या मार्कावरने पण केलं. माझा म्हणजे स्टडी पण तेवढा छान झालेला की मला पुण्यातले पण टीचर्स ओळखायला लागले होते. पण ठीक आहे, आपण ज्या पण फील्डमध्ये जातो तिथे आपण आपलं डेडिकेटली केलं, तिथं पण आपलं नाव होणार आहे, असं काही नाही. आणि आता माझं नाव होतंय, आता मी एक एक स्टेप पुढे जाते, तर मम्मी पप्पांना पण छान वाटतंय. ते पण सांगतात हा आमची मुलगी एवढं कमवते एका दिवसाला वगैरे. बरोबर, ते आता मस्त सांगतात इकडे तिकडे. असं अनेक मुलींना वाटतं की आपण मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात आलं पाहिजे, मात्र मेहनत ही खूप असतेच. अगोदर तुम्ही आता आपल्याला चांगलं यश तेव्हाच येतं जेव्हा आपण मेहनत करतो. तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की नेमकं तुमची मेहनत कशी असते मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात? खरं तर सराव खूप महत्वाचा असतो. बऱ्याच वेळा काही दिवस महिलांकडून केलं जातं, क्लास लावले जातात, थोडे दिवस बघतात, ऑर्डर नाही येत, सोडून देतात. त्यांना काय सांगाल तुम्ही? मला मेकअप आर्टिस्ट मध्ये असो अगर कुठल्याही फील्डमध्ये, मला असं वाटतं आपण एक गोष्ट म्हणजे डेडिकेशन ठेवलं पाहिजे कामामध्ये, चुकांमधून शिकलं पाहिजे. मी स्वतःच माझं पेज काय करते, सर्च करत असते, कुठे काय चुकतंय, माझ्या आयब्रोज कशा आहे, तिथे काय केलं पाहिजे का अजून, माझं बेस, लिपस्टिक, म्हणजे प्रत्येक गोष्ट, हेअरस्टाईल, साडी कुठे चुकते, मी ते माझंच पेज कंटिन्युअसली मी बघत असते. माझ्या चुकांतून मी शिकते, मी कोणाशी कॉम्पिटिशन करत नाही. मी माझं पेज बघते, हे चुकते, हे पुढच्या ब्राईडमध्ये झालं नाही पाहिजे किंवा पुढच्या मेकअपमध्ये ही गोष्ट घडली नाही पाहिजे. आणि करताना पण मी पर्टिक्युलर लक्षात ठेवते हे चुकलं नाही पाहिजे इथे. तर आपण ह्या फील्डमध्ये आल्यानंतर एक संयम ठेवला पाहिजे, गोष्टी घडतात मिळतात, प्रॅक्टिस ठेवली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चुकांमधून शिकायचं, आपल्याकडून काय चुका होत आहे ती पुढच्या वेळेस झाली नाही पाहिजे. आणि डेडिकेशन, हार्डवर्क तर प्रत्येक फील्डमध्ये, मी पण खूप स्ट्रगल केलंय, रात्री 11-12 वाजता वगैरे येऊन परत पुन्हा सकाळी 4 वाजता लोकेशनला पोहोचणे, हे केलंय मी. पण स्ट्रगल आहे तर आपलं नाव आणि आपलं सगळ्या गोष्टी आहे, आपणच करतो स्ट्रगल असं नाही. सगळे जेवढे मोठे दिग्गज लोक आहे त्यांनी सगळ्यांनी स्ट्रगल केले म्हणून ते त्यांचं नाव आहे. सामान्य व्यक्ती म्हणजे जर स्ट्रगल नाही करायचंय, आरामात सगळं पाहिजे, तुम्ही सामान्यच राहाल, तुम्ही कमवणार नाही किंवा तुमचं मेहनत खूप महत्वाची असते. मेहनतीनेच तुम्ही पुढे जाणार आणि मेहनतीनेच तुमचं काम पण तेवढं परफेक्ट बनणार, असं मला वाटतं. खरं तर अनेक प्रेक्षक तुमची मुलाखत ही बघतायत, तुमच्याकडे जर त्यांना तुमच्याशी संपर्क करायचा असेल मेकअप करण्यासाठी महिलांना विशेष करून, तर तुमचे नंबर्स एकदा प्रेक्षकांना सांगा तुम्ही. हो हो, हॅलो, माझं नाव निकिता कुमावत, माझं इंस्टाग्रामवर पेज आहे निकिता कुमावत मेकओव्हर्स म्हणून. आणि तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर मला मेसेज करू शकता किंवा माझा नंबर आहे 8424047593, हा माझा नंबर आहे, तर तुम्ही त्यावरही कॉन्टॅक्ट करू शकता. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. सक्सेस म्हणजे काय वाटतं तुम्हाला? सक्सेसची काय व्याख्या आहे? सक्सेस म्हणजे लोकांना असं वाटतं की पैसा मिळाला खूप आणि छान घरदार आहे वगैरे म्हणून म्हणजे सक्सेस. पण मला असं वाटतं सक्सेस म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याच्यात तुम्हाला हॅपीनेस मिळतोय, सॅटिस्फिकेशन मिळतंय,
ते मला असं वाटतं सक्सेस आहे, की तुम्ही जे काम करताय ते छान लोक त्याचं कौतुक करताय. म्हणजे थोडं थांबवतो, लोकांनी बरोबर. पैसा आला म्हणजे आपण सक्सेस झालो ही तसं व्याख्या नाही. चुकीची आहे. मला तरी वाटतं चुकीची आहे. पैसा तुम्हाला छान लाईफ देऊ शकत नाही. जे तुम्ही पैसा कमवता पण तुमच्या मनातच जर म्हणजे असं समाधान नाहीये तर उपयोग नाही ना. तुम्ही जे काम करताय तर तुम्हाला छान वाटतंय, समाधान वाटतंय, अजून काम करावं असं वाटतंय. आणि पैसा तर साइड बाय साइड आहेच इम्पॉर्टंट, पण मला असं वाटतं की आपलं सॅटिस्फिकेशन आणि आपलं म्हणजे आपल्याला छान वाटणं, आपल्याला आपलं नाव होणं ते इम्पॉर्टंट आहे सक्सेस म्हणजे, असं मला वाटतं. खरं तर निकिता मॅमनी जे सांगितलेलं आहे किंवा अनेक प्रश्नांची आपण त्यांच्याकडनं उत्तरं घेतली, अतिशय महत्वाचं त्यांनी सांगितलं की महिलांनी जर व्यवसायात आलं पाहिजे, कसं स्ट्रगल असतं. खरं तर प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये मेहनत ही खूप महत्वाची असेल. तुम्ही जर मेहनत कराल तरच तुम्ही सक्सेस व्हाल. मेकअप आर्टिस्ट क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत आणि आपण बघतोय की अनेक वेगवेगळ्या महिला या मेकअप आर्टिस्ट क्षेत्रामध्ये येतात, मात्र फार काळ टिकत नाही. त्यामागचं कारण असतं सराव नसतो तुमचा आणि तुम्ही संयम ठेवलेला नसतो. संयम जर ठेवला तर या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगले पैसे कमावू शकता आणि चांगलं तुमचा बिझनेस वाढवू शकता. कार्यक्रमात इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह.